हॅलो, मी प्रशांत चौधरी. द गोल फ्रेमवर्क या चॅनलमधल्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आयुष्यात आपण सक्सेसफुल होणार आहे की नाही होणार आहे, आपलं जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करणार आहे की नाही करणार आहे, ते कशावर ठरतं. ते ठरतं आपल्या लाईफ स्टोरीवर. आणि आता आपल्या लाईफची स्टोरी कोण लिहितं? आपण स्वतः. आता ही लाईफची स्टोरी आपण कशी लिहितो ते आपण बघू. आपल्या आयुष्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे की आपल्याला एक सिच्युएशन असते मिळालेली. समजा उदाहरणार्थ आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला एक ठराविक आईवडील मिळतात, कदाचित आपल्याला काही भावंड मिळतात, नातेवाईक मिळतात, शेजारी पाजारी मिळतात. आणि मग आता आपले आईवडील गरीब असू शकतात किंवा श्रीमंत असू शकतात. आपल्या आईवडिलांचे आपल्या नातेवाईकांशी आणि आपल्या शेजाऱ्यांशी संबंध चांगले असू शकतात किंवा वाईट असू शकतात. आता ह्या सगळ्या गोष्टींना मी सिच्युएशन म्हणतो. आणि जीवनात वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या सिच्युएशन्स आपल्याला मिळतच राहतात. आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्या आयुष्यात घटना घडत असतात. वेगवेगळ्या घटना सदैव घडत असतात. आपण फेल होतो, आपण पास होतो, किंवा आपला ॲक्सिडेंट होतो, आपण आजारी पडतो, आपलं ऑपरेशन होतं, किंवा बिझनेसमध्ये नुकसान होतं, किंवा आपण प्रेमात पडतो, किंवा आपला अपेक्षा भंग होतो, किंवा आपल्याला धोका मिळतो. ह्या अशा अनेक घटना सदैव होतच राहतात आणि हे सगळ्यांच्या आयुष्यात होत राहतं. सो आपल्या आयुष्यात सिच्युएशन्स असतात आणि घटना असतात. तर आपण काय करतो, ह्या सिच्युएशन्स आणि ह्या घटना यांचा वापर करून आपल्या जीवनाची आपण स्टोरी लिहितो. आता ते कसं आपण बघू. आता आपल्यामध्ये समजा दोन प्रकारचे लोक असतात. तर पहिले हा व्यक्ती बघू आपण. हा जो व्यक्ती असतो हा काय करतो, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत, त्याला मिळालेल्या सिच्युएशन्स आहे, तो यांची सारखी तक्रार करत असतो. तो ब्लेम करत असतो की माझे आईवडील मला समजूनच घेत नाही, माझे नातेवाईक मला सपोर्टच करत नाही, किंवा माझ्या बायकोला कधी माझ्या मनातलं कळतच नाही. त्याचा बिझनेसमध्ये कस्टमरबद्दल किंवा सोसायटीबद्दल, शेजाऱ्यांबद्दल, गव्हर्नमेंटबद्दल सगळ्यांबद्दल त्याला तक्रार असते. आता असं नाही की तो खोटं बोलतोय, कदाचित हे खरं पण असेल. खरंच त्याची बायको त्याला समजून घेत नसेल किंवा खरंच त्याचे नातेवाईक त्याला सपोर्ट करत नसतील. ते असू शकतं तसं. पण तो त्याची तक्रार करत बसतो आणि मग त्याची एक सॅड स्टोरी बनते. आणि त्या सॅड स्टोरीमध्ये तो हिरो असतो, ट्रॅजेडीवाला हिरो, की त्याच्या जीवनात सगळं वाईटच होतं आहे. आणि मग तो सगळ्यांना दोष देत राहतो की माझं नशीबच खराब, मीच का. त्याचे प्रश्न पण असेच असतात की देवाने माझ्याबरोबरच असं का केलं. आणि ह्या स्टोरीमध्ये तो रंगून जातो. आणि एक चमत्कार होतो की तो इतका रंगून जातो की तो त्याची ती आयडेंटिटी बनवून घेतो. तो हे बघा, आपल्याला प्रत्येकाला वाटतं की मी स्पेशल असायला पाहिजे, माझं लाईफ युनिक असायला पाहिजे. मी ती भावना समजू शकतो. तर हा काय करतो, हा ह्याच्यात मजा घ्यायला लागतो की माझ्या आयुष्यात माझं दुःख सगळ्यात मोठं, माझ्या एवढं दुःखी कोणीच नाही, मी जे भोगलं आहे ते तुम्हाला माहितीच नाही, माझ्या आयुष्यात अशा घटना घडल्या. अगदी बरोबर आहे. पण त्याची सॅड स्टोरी बनवतो आणि ते त्याच्या मेंदूला त्याच्यातच बिझी ठेवतो. आता होतं काय, याचा ब्रेन काय करतो, आता आपण ते विचार केला पाहिजे. याचा ब्रेन याला सगळीकडे प्रॉब्लेमच बघत असतो आणि त्याच्या जीवनात घडणाऱ्या कोणतीही घटना असो तो त्याची एक सॅड स्टोरीमध्ये कन्व्हर्जन करत राहतो. याचा ब्रेन याच्यातच बिझी असतो. आता आपण दुसरा व्यक्ती बघू. आपल्यातले काही लोक असे आहेत की जे त्यांच्या आयुष्यात सगळंच होत असतं सेम, कारण आयुष्य सगळ्यांचं सारखंच आहे. तर त्याच्या आयुष्यात सिच्युएशन्स मिळतात त्यांना, त्यांच्या आयुष्यात घटना घडत असतात. पण त्यांचा एक स्टोरी लिहिण्याचा त्यांची पद्धत वेगळी असते. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या आयुष्यात जेव्हा घटना घडतात तेव्हा ते असं विचार करतात की या घटनेतून मी काय शिकतो, मी काय शिकू शकतो. आणि त्यांचा असं विश्वास असतो की ते जर देव किंवा युनिवर्स किंवा नेचर किंवा नशीब काही म्हणा, ह्या घटना घडवत आहेत कारण त्याला मला काही शिकवायचं आहे. मग तो त्याच्यातून त्याला काय चांगलं शिकायचं ते शिकून घेतो. दुसरं म्हणजे त्याला ज्या सिच्युएशन्स मिळतात त्या सिच्युएशन्स त्याच्या लाईफच्या, तो त्याच्याकडे अगेन एका इंजिनियरसारखं किंवा एका सायंटिस्टसारखं बघतो. साधं उदाहरण घ्या. तुम्हाला समजा इथून कुठल्या दुसऱ्या गावाला जायचं आहे, तेव्हा तुम्ही काय करता, तुम्ही समजा कार घेऊन जाणार असाल
तर तुम्ही प्लॅन करतात ना की ओके हा रस्ता बंद आहे, ह्या रोडवर खूप संध्याकाळी ट्रॅफिक असते आणि इथून गेलं तर टोल जास्त लागणार आहे, इथे ह्या रोडवरती आपल्याला हॉटेल्सच मिळत नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत, ह्याची तुम्ही तक्रार नाही करत किंवा ब्लेम नाही करत बसत. तुम्ही काय करतात, प्लॅन करतात की ओके मग आपण असा प्लॅन करू, सकाळी लवकर निघू किंवा आपण ह्या रोडच्या ऐवजी ह्या रोडने जाऊ, असे वेगवेगळे प्लॅन करतात. सो हा व्यक्ती तसा विचार करतो, त्याच्याकडे तो पर्सनली नाही घेत त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि त्याच्या सिच्युएशनला, की हे आता पर्सनली म्हणजे काय, हा कसा म्हणतो की हे देवाने किंवा नशिबाने माझ्यासाठीच केलंय, जाणून बुजून मलाच दुःख देण्यासाठी केलंय. याची सॅड स्टोरी हा हिरो आहे, हा पर्सनली घेतो प्रत्येक गोष्ट जी होते ती. ॲक्सिडेंट झाला तरी तो पर्सनली गेले, हे माझ्यासाठी मुद्दामून केलं. आणि हा जो असतो हा ऑब्जेक्टिव्हली बघतो, इंजिनियर सारखा बघतो, सायंटिस्ट सारखा बघतो. हा बघतो सिच्युएशन्स, ओके आता काय आहे माझ्या लाईफमध्ये, ओके मला हे येत नाही, माझ्याकडे हे पैसे नाही आहे, माझ्याकडे हे नाही आहे, किंवा मला हा व्यक्ती माझा सपोर्ट नाही करत आहे. तो हे सगळं टेबलवर ठेवतो, मे बी एखादी कॉफी पितो आणि प्लॅन करतो की ओके आता मला काय करता येईल नेक्स्ट. सो ह्या दोघांची ब्रेन बघा आता डिफरंटली विचार करताय. ह्याचा ब्रेन सदैव बिझी आहे सॅड स्टोरी बनवण्यात आणि त्यामुळे दुसरं काही दिसतच नाही. आणि हा जो व्यक्ती आहे याचा ब्रेन पुढे जात राहतो, इन्फॉर्मेशन घेतो, घटना घेतो, त्याचा डेटा घेतो आणि प्लॅन करतो आणि पुढे जातो. सो आता मुद्दा असा आहे की आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतात त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत नाही. त्याला आपण काय मिनिंग देतो, त्याला काय अर्थ लावतो, त्याची काय स्टोरी बनवतो, त्या स्टोरीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. ते डिसाईड करतं की आपला ब्रेन कसा वागणार आहे, ह्याच्यात चक्रव्यूहमध्ये आपल्याला अडकून ठेवणार आहे की पुढे जाण्यासाठी आपल्याला नव्या नव्या संधी दाखवणारे, ऑप्शन्स दाखवणारे आणि ॲक्टिव्ह राहणार आहे. तर हा इथे आपण जी स्टोरी लिहितोय समजा, ती इथे ह्या बाजूला कसं जायचं, त्याचा एकदम सोपा फॉर्म्युला आहे. काय करायचं, जेव्हा माझ्या आयुष्यात अशी सिच्युएशन आहे, जसे प्रत्येकाच्या लाईफमध्ये सारखंच लाईफ असतं, माझ्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहे. म्हणजे काही ठिकाणी मी चुकलेलो आहे, माझा अपमान झालेला आहे, नुकसान झालेलं आहे आणि दुःख पण झालेलं आहे. सो ठीक आहे, त्या घटनांमध्ये किंवा आपल्याला आहे ती सिच्युएशन, आता मला काही करायचं आहे आणि माझ्याकडे हे गोष्टी आहे किंवा नाही आहे किंवा लोक असे वागत आहेत, ओके ते सगळं समोर ठेवायचं आणि एक मोठा डीप श्वास घ्यायचा आणि म्हणायचं दिस इज इट, नाऊ व्हॉट. हे असं आहे, आता पुढे काय. असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ब्रेन बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद करतो आणि इकडे प्लॅन करायला लागतो की ओके हे आहे, आता रडणं बंद, आता हा डेटा आहे, हा टेबलवरती ठेवला आहे, याच्यातून काय करायचं आहे. फक्त एवढाच फॉर्म्युला आहे, स्वतःला जोरात ओरडून सांगायचं की दिस इज इट, नाऊ व्हॉट. हे आहे, ठीक आहे, हे माझ्या आयुष्यात आहे, झालं, ॲक्सेप्ट. आता याच्या पुढे याचं मला रडत नाही बसायचं, आता काय करायचं. हे जेव्हा तुम्ही असं ठणकावून म्हणाल ना, बघा तुम्हाला काय चमत्कार होतो. ह्या फॉर्म्युला आपल्या सर्वांना आवश्यकता याची. नो मॅटर तुम्ही किती सक्सेसफुल आहे, जीवनातल्या कुठल्या स्टेजवर आहात, हा फॉर्म्युला सगळ्यांना लागणार आहे. त्याचं रिझन असं आहे की आपला मानवी स्वभाव आहे, आपण अनेक गोष्टीत सक्सेसफुल असू शकतो, पण तरी काही गोष्टींमध्ये काही ठिकाणी आपली तक्रार, आपली सॅड स्टोरी बनवणं सुरूच असेल. त्या एरियामध्ये बघा की तुम्ही कुठे सॅड स्टोरी बनवताय, कुठे ब्लेम करताय आणि तिथे हा फॉर्म्युला वापरा. आणि जेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला वापराल, काय अनुभव येतो तुम्हाला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ऐका, ह्या फॉर्म्युल्याची आवश्यकता सर्वांना आहे. हा व्हिडिओ सर्वांना फॉरवर्ड करा, त्यांना पण एक संधी द्या त्यांच्या आयुष्याची, त्यांची लाईफ स्टोरी बदलण्याची. ओके. आणि आता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की समजा ठीक आहे मी हा फॉर्म्युला वापरला आणि मग त्याच्यानंतर माझ्या मनात मेंदूने सांगितलं की ठीक आहे दिस इज इट, नाऊ व्हॉट, आता हे आहे असं, आता पुढे काय. मग पुढे जाण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मॅप. तर पहिले आपल्याला आपला GPS सेट करावा लागेल. ओके, जसं आपल्याला ते गुगलमध्ये मॅप्स बघतो ना आपण आणि मग ते सांगते इकडे वळा तिकडे वळा, पण त्याच्यासाठी आपल्याला पहिले आपला GPS सेट करावा लागेल. आणि तो कसा करायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर, आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की व्हिडिओ आलेला आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओ.